गुड मॉर्निंग सर्वांना. चला तर आजच्या दिवसाची सुरुवात करूया. आज सकाळी नेहमीप्रमाणे छान अशी पूजा करून घेतली. आज थोडी फुलं जास्त होती म्हणून देवाजवळ फुलांची अशी सुंदर रांगोळी काढून घेतली. आणि इकडे पिहूचं नेहमीप्रमाणे तिच्या खेळण्यांसोबत खेळणं सुरूच असतं. तिच्या खेळण्यांचा डबा दिवसभरात पूर्ण रिकामा झालेला असतो आणि तिचे बाबा ऑफिसवरून आल्यावर ही सगळी खेळणी परत आवरून ठेवतात. पण दुपारची झोप झाल्यावर ती परत उठली की सगळी खेळणी बाहेर आणि पुन्हा तिचा खेळ सुरू. असंच आमचं रोजचं रुटीन चालू असतं. चला आता पिहू तिकडे खेळतीये तोपर्यंत मी आधी छोटी मोठी कामं आटपून घेते. जसं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असणार, सासूबाई घरी आलेल्या होत्या. त्यांनी पिहूसाठी छान असे नानखड्या आणल्या होती. पिहूने तर नानखड्या खूप एन्जॉय केली आणि आमचंही थोडंफार असं खाणं चाललेलंच होतं. आणि उरलेल्या नानखड्या आता डब्यामध्ये भरून व्यवस्थित ठेवून देते म्हटलं. इथे मी ट्रायपॉडला मोबाईल लावून अशी शूट करत होते आणि पिहूला ते कसं काय सुटणार. ती आली आणि ट्रायपॉड अशी घेऊन जाते, मोबाईल वगैरे सगळंच. आणि तिला कायमच क्युरियोसिटी असते की आई काय करत असते म्हणून. आणि आता सोबतच मी ते ब्लिंकिटवरून काही सामान ऑर्डर केलेलं होतं, ते सुद्धा आलेलं होतं. त्यामुळे कसं जे आलेलं सामान आहे मी तेव्हाच असं व्यवस्थित ठेवून देते. तसं तर किराणा मी आधीच आणून घेतलेला होता, पण काही गोष्टी राहिल्या होत्या तर त्या म्हटलं ऑनलाईनच मागवून घेईल. आज ते सगळं आलं होतं म्हणून ते उघडून व्यवस्थित ठेवून देते. कारण त्यामध्ये कसं व्यवस्थित आपल्याला कळतं कुठली वस्तू आहे कुठली वस्तू नाही आहे म्हणून. आणि सोबत त्या ऑफर वगैरे सुरू असते तर त्यामुळे कसं आपल्याला आणखी एखादी फ्री गोष्ट पण मिळून जाते. त्यामुळे ऑनलाईन वस्तू मागवायची काही वेगळीच मजा असते. मी तर नेहमी ऑफर वगैरे चेक करत असते आणि त्यानुसारच काही वस्तू ऑर्डर करायची असते तर त्यासुद्धा व्यवस्थित वेगवेगळ्या ॲपमधून चेक करून ऑर्डर करून घेत असते. तसं तर आपल्या रोजच्या रुटीनमध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं स्नॅक्स आणि रात्रीचं जेवण या सगळ्या गडबडीत भांड्यांचा ढीग तर होतच. त्यामुळे कसं मी शक्यतो भांडी वरच्यावरच असं घासून घेत असते. त्यामुळे नंतर कसं जास्त भांड्यांचा पसारा होत नाही. आता नाश्त्याची सगळी भांडी आवरून घेतली. त्यानंतर म्हटलं आता मनी प्लांटचं देखील पाणी चेंज करून घ्यायचं होतं. कारण दर 15-20 दिवसानं किंवा 1 वीकच्या गॅपने तर मी असं पाणी चेंज करून घेत असते. आणि ते प्लांट वगैरे स्वच्छ धुवून घेत असते. धूळ वगैरे साचलेली असते ते सुद्धा क्लीन होऊन जातं. आणि शिवाय त्यांची ग्रोथ पण खूप छान होते. म्हणून मग त्यांची रूट वगैरे स्वच्छ धुवून घेतली की त्यांची ग्रोथ खूप फास्ट व्हायला मदत मिळते. आणि त्यानंतर तुम्ही ते पाण्यामधले मनी प्लांट मातीमध्ये देखील ट्रान्सफर करून घेऊ शकता. पण मी असं नोटीस केलेलं आहे की पाण्यामध्ये मनी प्लांटची ग्रोथ खूप फास्ट होते. आता हीच बॉटल बघा ना, यामध्ये रूट्स इतके दाट झालेले आहे की मला ते बॉटलमधून काढताना देखील मग असं वाटते की ते रूट्स तुटायला नको. म्हणून मी असंच तो बॉटल थोडीफार तिरपी करून त्यामधलं पाणी चेंज करून घेत असते. आणि प्लांट वगैरे स्वच्छ धुवून घेतलं की ते मग ते ओके होऊन जातं आणि ग्रोथ वगैरे छान वाढत राहते. आता हे बघा, मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जेट प्लांटची कटिंग्स काही लावलेलं दाखवलेलं होतं. आता त्यांची किती छान ग्रोथ झालेली आहे तुम्ही बघू शकता. जवळपास अशी ऑलमोस्ट सगळ्याच कटिंग्स खूप छान ग्रो होत आहेत. आणि सोबतच हे माझे मनी प्लांट्स देखील खूप छान ग्रो होत आहेत. आता हा जो बॉटलमधला मनी प्लांट आहे ना, याचे रूट्स खूप जास्त असे भरपूर प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे फक्त रेग्युलर पाणी चेंज केलं ना तरी खूप छान ग्रोथ होते. त्यानंतर आज संध्याकाळी आमचं एक फॅमिली डिनरचं प्लॅनिंग होतं. त्यामुळे म्हटलं आधीच हेअर वॉश करून घेते. खरं सांगायचं तर हेअर वॉश करायचं म्हटलं ना थोडा वेळ जास्तच काढावा लागतो. शॅम्पू, कंडिशनर आणि थोडंसं स्वतःसाठी टाईम मिळतो. रोज रोज हेअर वॉश होत नाही, पण जेव्हा करतो ना तेव्हा थोडंसं तरी पॅम्परिंग केल्यासारखं वाटावं. म्हणून आता केस पण छान असे स्वच्छ झालेले आहेत. पण स्वयंपाक करताना मी शक्यतो केस अशी मोकळी ठेवत नाही. त्यामुळे केस बांधूनच स्वयंपाक करायला मला जास्त आवडतं. आणि त्यानंतर थोडंफार असं पिहूसोबत खेळून घेतलं आणि लगेच म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करून घेते. कारण आता यांची ऑफिसवरून यायची वेळसुद्धा झालेली आहे. आणि माझं नेहमीचं सवय आहे की हे येण्याच्या अगोदरच मी स्वयंपाक वगैरे करून रेडी ठेवून देते. त्यामुळे कसं त्यांना देखील घरी आल्यावर मस्त गरमागरम जेवण मिळतं आणि मलाही नंतर असं घाई गडबड होत नाही. आता हे मनी प्लांट देखील त्यांच्या जागेवर मस्तच व्यवस्थित ठेवून देते. कारण थोडंफार पाणी वगैरे चेंज केल्यानंतर आपण त्यांना थोडंफार स्टेबल ठेवलेलं बरं असतं.
आणि खरंच घरात हिरवीगार अशी प्लांट असली ना तर घर अजूनच खूप सुंदर आणि फ्रेश वाटायला लागतं. आज सकाळपासूनच ऊन नव्हतं म्हणून क्लॉथ ड्रायिंग स्टँड देखील मी काढून घेतलेलं होतं आणि असं कपडे वाळवण्यासाठी मी ते हॉलमध्ये असं ठेवून दिलेलं होतं. पिहूला आधी झोपून दिलं कारण पिहूचं इतक्या मस्त चालू राहतात, काही ना की दंगला चालूच असतो. कारण काय होतं ना, तिला हे स्टँड म्हणजे इतकं अट्रॅक्ट करतं ना, त्यावर कपडे असोत किंवा नसोत ती तिची खेळणी आणून इतर सामान वगैरे आणून ते स्टँडवर वगैरे ठेवून देत असते आणि ते पूर्ण घरामध्ये इकडे तिकडे फिरवत असते. त्याला चाकं देखील आहे ना, त्यामुळे तिचं गाडी वगैरे खेळणं असं चालूच असतं. म्हणून मी आधी तिला झोपून दिलं आणि मगच इथे स्टँडवर कपडे वाळवल्याला घातलेले होते. आता ते कपडेसुद्धा वाळलेले होते म्हणून म्हटलं आधी ते कपडे जे वाळलेले आहेत ते काढून घेते आणि नवीन कपडे जे धुतलेले होते तर पिहूचे ते सुद्धा मी आता ड्राय वगैरे करायसाठी ठेवून देते. आता कसं झालं आहे ना, पावसाळ्यामध्ये आपल्याला कपडे घरातच सुकवावे लागतात कारण बाहेर टाकले की कधीही पाऊस आला तर जे सुकलेले कपडे असतात ना ते सुद्धा पुन्हा ओले होतात. त्यामुळे घरात जे स्टँड असतं ना त्यावर असं काही आपले डेली रुटीनचे जे कपडे असतात ते आपण वाळायला घालू शकतो. आता सोबतच मी इथे जे कपडे सुकलेले आहेत त्यांच्या घड्या देखील घालून घेते. त्यानंतर मला केससुद्धा स्ट्रेट करून घ्यायचे आहेत म्हटल्यावर आधीच मी या सगळं कामं आरपून घेते. मग नंतर कसं आपण तयारी वगैरे करायला लागलो की मग कामाचं टेन्शन नाही राहत. इथे मी छान असे हेअर स्ट्रेटसुद्धा करून घेतलेले आहेत. माझा हा नवीन लूक कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. खरंच हेअर वॉश केल्यानंतरचा ना केसांचा असा वेगळाच लूक येतो. बघता बघता संध्याकाळसुद्धा झालेली होती. मग म्हटलं स्वतःसाठी छान असं चहा बनवते कारण हो तर आणखी झोपलेलेच होते, त्यामुळे म्हटलं त्यांना थोडा वेळ आराम करू द्यावा आणि तोपर्यंत माझे सगळे कामं आटपून घेते. कारण जवळपास आम्हाला 7 वाजता तरी फॅमिली डिनरसाठी असं भेटायचं होतं. आधी मम्मी पप्पांकडे जायचं आहे म्हणून मग तिथूनच सगळे आम्ही निघायचं ठरवलेलं होतं. नेहमीप्रमाणे संध्याकाळची दिवाबत्तीसुद्धा करून घेतली आणि मग रेडी व्हायला सुरुवात केली. नेहमीसारखं मी आज पण असं सिंपल असं मेकअप केलेलं होतं. मेकअपचा व्हिडिओ काही शूट करता आला नाही कारण पिहू उठलेली होती. ट्रायपॉड आणि कॅमेरा लावताच तिचं पूर्ण लक्ष तिकडे होतं आणि ती फक्त आणि फक्त कॅमेरा आणि ट्रायपॉडच घेऊन जात होती. त्यामुळे म्हटलं राहू द्यावं, तिला खेळू द्यावं त्या गोष्टीसोबत. आणि मग सगळं मी आज आवरून घेतलं आणि त्यातल्या त्यात उशीरही होत होता म्हणून म्हटलं आधी सगळं पटकन रेडी करून घेते. रेडी झाल्यानंतरचा माझा असा फायनल लुक दिसत होता. त्यानंतर आम्ही लवकरच मम्मी पप्पांकडे पोचलो आणि तिथूनच सगळेजण मिळून रेस्टॉरंटकडे जायसाठी निघालो. तिथे सगळ्यांची मस्ती सुरूच होती कारण आम्ही सगळेजण लवकर पोचलो आणि आम्ही आमच्या होणाऱ्या मामींची वाट बघत होतो. इथले काही असे सुंदर मोमेंट्स आहेत. वातावरणही खूप छान झालेलं होतं म्हणून आम्ही असं बाहेर बसूनच छान असं आमचं खेळणं सुरूच होतं. तिथे सगळ्यांची अशी मस्ती सुरूच होती आणि थोड्याच वेळात पिल्लूच्या मामी देखील आलेल्या होत्या. मग म्हटलं असं छान असं छोटंसं बड्डे सेलिब्रेशन आमचं सुरू झालेलं होतं. ॲक्च्युली आज पिहूच्या होणाऱ्या मामींच्या आईचा बड्डे होता, त्यामुळे सगळेजण असं एकत्र जमून हा खास दिवस सेलिब्रेट करायचा होता. नवीन नाती जोडली जातात तेव्हा फक्त 2 माणसं नाहीत तर 2 कुटुंब एकमेकांशी जोडले जातात. अशाच काही सुंदर फॅमिली मुमेंट्स आम्ही सगळ्यांनी मस्त असं एकत्र मिळून एन्जॉय केलं. अशा छोट्या छोट्या भेटी, गप्पा आणि एकत्र घालवलेला वेळ याच आठवणी आयुष्यभर सोबत राहतात. त्यामुळे सगळ्यांनी मिळून रेस्टॉरंटमध्ये छान असा फॅमिली डिनर एन्जॉय करण्याचं ठरवलेलं होतं
खूप छान असा वेळ गेला आणि सगळ्यांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करण्यात आला. तर असा होता आजचा आमचा दिवस. या सुंदर फॅमिली मोमेंटसोबत आजचा व्लॉग इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.